शिवा आणि आशू, आज तुम्हाला देवदर्शनाला जायचंय. तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच जायचंय. तेव्हा सगळे तयार व्हा. चला. आशू आणि शिवा, तुमचं पहिलंच देवदर्शन आहे. शिवा, हो, आपल्याकडे एक प्रथा आहे बरं का. नवीन लग्न झालेल्या जोडप्यानं देवाचं दर्शन घ्यायचं आणि मग संसाराला सुरुवात करायची. त्यामुळे तू छान तयार हो बरं का. हो, मी हे झालं की तयार होते. कुलदेवीला जाताना नवीन जोडप्याने प्रसाद बनवून घेऊन जायचा असतो. अशी पद्धत आहे आपल्या घराण्याची. ती चुकवून चालणार नाही. प्रसाद बनवावा लागेल. त्याची काही गरज नाही. मी बोलेन गुरुजींची. नाही, मी बनवीन ना प्रसाद. अरे मग बनव ना बाळा. तू बनव प्रसाद. नवी नवरीच बनवत असते उलट तो प्रसाद. बनव बनव, बिंदास बनव. अहो, तिला साधा चहा नाही करता येत, प्रसादाचं काय सांगताय? शिवाय तो आपल्या घरचा प्रसाद. सीताई, मी आहे ना. मी तिला व्यवस्थित सांगून तिच्याकडून प्रसाद बनवून घेईन. ठीक आहे, करा काय करायचं ते करा. वा, बघूया आता कशी बनवते प्रसाद. वाह किट्टू डार्लिंग, आज मूड एकदम छान दिसतोय. काही घडलंय का घडणार आहे? घडणार आहे ना, नक्कीच घडणार आहे. आणि असं काहीतरी घडणार आहे ज्याने आईला तर राग येईलच. या देसाई घराण्याचं नाव खराब होईल ना, वेगळंच. त्यामुळे मज्जा तर येणार आहे. सुहास, प्लॅन काय? प्लॅन शिवा जो प्रसाद तयार करते ना, तो प्रसाद मी खराब करणार. आणि मग मंदिरात गुरुजी जेव्हा सगळ्यांसमोर सांगतील ना हा प्रसाद खराब आहे, तेव्हा आईला जी चीड येईल, जो राग येईल ना, तेव्हा त्या शिवाची काही खैर नसणार आहे. मंदिरातून थेट तिच्या घरीच जाणार आहे बहुतेक. प्लॅन मस्त आहे, पण तू प्रसाद खराब करणार कसा? सुहास, ते तू माझ्यावर सोडून दे. पण त्याआधी तू एक काम कर. जा आणि त्या आशू सोबत बोल जरा. मी काय बोलू त्याच्याशी? काय बोलू म्हणजे? अरे त्याला या सगळ्या सिच्युएशन बद्दल सांग. तर त्याच्या डोक्यात काहीतरी भरव. हे बघ, तो विरोध करेल ना, पण तू समजाव त्याला. हे बघ, एकदा का त्या आशूला शिवाच्या विरोधात आपण उभं केलं ना, मग त्या शिवाला या घरातून हकलवून देणं आपल्याला इझीच आहे. कळलं? नाईस आयडिया. किट्टू डार्लिंग, तू आता बघच मी आशूला कसा माझ्या जाळ्यात ओढतो ते. गुड. आता लवकरात लवकर त्या मुलीला या घरातून हकलवून द्यायला लागेल सुहास. आणि तेव्हाच आपल्याला प्रियाचं लग्न आशूशी लावता येईल ना. आईच्या मनात तर ऑलरेडी आहे, फक्त थोडस पुश करायला लागणार आहे तिला. आणि ते कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. कसं नेसू आता मी हे धोतर कोण नेसतंय? काय काय एवढी काय एनर्जी आहे? का म्हणजे मी खुश आहे तुझ्यासाठी. माझ्यासाठी का खुश आहेस बाबा? कसं आहे, आज एकदा का देवदर्शन झालं की मग एका मुलाची गंमत आहे. बुवा, काय गंमत आहे? अच्छा, काय गंमत आहे? फर्स्ट नाईट कोणाची? काय फर्स्ट नाईट कोणाची आहे? म्हणजे प्लीज मला या फालतू विषयावर नाही बोलायचं. ए आशू, उगाच चिडचिड करू नका. हे बघ भाई, मी रूम फुलान सजवणार आहे. नाही, मला माहिती आहे तुझं आणि शिवाचं अजून बरं नाहीये, पण आज नंतर सगळं नीट होईल, विश्वास ठेव. नीट होईल? काय नीट होईल? काही नीट होणार नाहीये. तुम्ही उगाच काहीतरी फालतू बोलणं बंद करा बरं का सगळे. आम्ही फालतूगिरी लावली? हो. आणि लग्न कोणी केलं?
माझ्या मर्जीने नाही केलंय. हो का? हा, आणि लग्न केलं, सगळ्या प्रथा केल्या, आता देवदर्शनाला चाललाय. हे बघ आशू, सगळं स्वतःहून करतोयस ना, मग थोडं कुठेतरी मनात असेल तुझ्या. भाऊ म्हणतात म्हणून करतोय. भाऊंनी गपरे हे सांगायला झालंय. पण ना आमच्या आशूला नेमकं काय वाटतंय मला माहिती. तुला आज ओळखतो मी. काय वाटतंय? गुल्या कोणाच्या मनात होताय? मांजा, काय चाललंय तुमचा फालतूपणा? तुम्ही मजा घेताय का माझी? मजा घेतोय. मग मजा नाही तर काय आहे? तू मित्र म्हणवतोस ना स्वतःला माझा, ही अशी असते का मग मैत्री? तुम्ही ना तुमचं चाललंच आहे, थांबतच नाही आहात तुम्ही. फालतूपणा. राईट नाव आय वॉन्ट टू स्टे अलोन. लिव्ह मी अलोन प्लीज. जा, मला एकट्याला सोड. माझा हे धोतर नेसता येत नाही त्यात मला. काय एवढा रिॲक्ट होतोय हा? आणि तुला वाटतं आम्ही मजा घेतोय तुझी? खरं तर ना तुझ्या चिडचिडीमुळे, तुझ्या स्वभावामुळे, तुझ्या गैरसमजामुळे ना तू स्वतःची मजा करून घेतोयस आणि त्या शिवाची वाट लावतोय. रिअली भाई का हायपर व्हायला लागला इतका? हे जे काही तू वागतोय ना, हा आमचा आशू नाहीये. कायम शांत डोक्याने विचार करणारा, दुसऱ्यांची मदत करणारा, त्या चाईतल्या आजींचा काहीच संबंध नसताना त्यांचा नातू म्हणून जाणारा, त्या गरीब काकांसाठी रात्रभर पोस्टर लावणारा हा आशू नाहीये. आणि भाई लहानपणापासून भाऊ मानतो ना मला, आणि मला तुला एकट्याला राहायचंय ना, त्रास होतोय ना माझा. तसं नाही. ठीक आहे, एकटा राहा. मी जातो, तू राहा. मांजा थांब, मला तसं नव्हतं म्हणायचं. काकू, मला जमेल ना? शिवा, अगं शिरा करणं एकदम सोपं आहे. आणि हे बघ ना, मी सगळं सामान इथे आणून ठेवलंय आणि मी तुला सांगितलंही आहे की कसा करायचा. लक्षात आहे ना? हो. ठीक आहे, चल मग आता गॅस लाव बघू आधी. हां. उर्मिला, तू मदत करणार म्हणजे तूच सगळं करणार आणि हिच्या नावाने देणार असं नाही ना? नाही ग, सगळं तीच करते, मी फक्त तिला सांगणार आहे बस. पण जमायला हवं ना. माझ्या वेळेला मी एकटीनेच केला होता प्रसाद, आणि तुला आठवत असेल तर तुझ्या वेळेला सुद्धा मी फक्त सांगितलं होतं प्रसाद तू एकटीनेच केला होतास. हो, तसंच हिलाही एकटीने करू दे. आता ठरवलंय ना करायचं, मग सगळं नीट व्हायला हवं. हो ग, ती करेल, पण ती नवीन आहे ना, म्हणून मी जरा. नाही ठीक आहे, मी करीन. तुम्ही जा. इथून सुरुवात आहे. शेगडी पेटवता येत नाही साधी. नाही ग सीताई, आपल्याला गॅस पाईपलाईन मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक. थांब बघ. संपदा, हा, इकडे ये. तुझ्याकडे गॅस पाईपलाईन वाल्याचा नंबर आहे? आय गेस हो आहे ना. बोल ना, काय झालं? जरा बघ ना फोन करून काय झालंय ते. शेगडी सुरूच होत नाहीये, सांग. ओके थांब, मी कॉल करते, लगेच करते. हे बघ शिवा, शेगडी एकदा दुरुस्त झाली ना की सगळं नीट होईल. तू काळजी नको करू. निदान देवाचा प्रसाद जरी नीट झाला ना तर देसाईंवर उपकारच होतील. आई, काकू केला होता मी फोन, पण ते म्हणतायत की काहीतरी मेंटेनन्स इश्यू तो 2 दिवस तरी चालू नाही होणार आहे. रे बापरे, 2 दिवस? अरे बापरे, पण हे त्यांनी आधी तरी निदान थोडं सांगायचं. काहीच सांगितलं नाही ग त्यांनी. मग आता काय करायचं? प्रसाद तर घरीच बनवायला हवा. आपल्याकडे सिलेंडर नाही आहे का? नाही ग, आपल्याला कधी त्याची गरजच लागली नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे सिलेंडर वगैरे काहीच नाहीये. ठीक आहे, मी बघते. काय बघते ही? कुठे गेली?
आता आणखीन काहीतरी नवीन गोंधळ नको व्हायला. चंदन काय झालं असं काय वागतोयस? तू शांत वाढी. अरे काय शांत होऊ यार दिव्या, नाही व्हायचं मला शांत. येऊन जाऊन प्रत्येक वेळेस मीच ऐकून घ्यायचं का? बस झालं आता, मी नाही ऐकून घेणार आहे काही. एक मिनिट, तू कोणाबद्दल बोलतोय? मला काही कळत नाहीये. कोणी काय बोललं का तुला? माझे वडील. त्यांचं काय? अरे त्यांचं काय, त्यांना असं वाटतं की त्यांच्याशिवाय मी काहीच नाहीये, मूर्ख आहे मी त्यांच्यासाठी. येऊन जाऊन फक्त नुसता माझा अपमान करायचा, मला घालून पाडून बोलायचं, काय अर्थ आहे यार ह्याला? हे बघ, मी समजू शकते, पण काय झालंय सांगशील का? हे बघ, नाही व्हायचंय मला शांत, नाही व्हायचंय मला शांत. प्रत्येक वेळेस हे दाखवून द्यायची गरज नाही त्यांना की ते माझे वडील आहेत म्हणून. आणि बस झालं आता, मी पण त्यांना दाखवून देईल की मी पण त्यांचा मुलगा आहे. ऐकत बसणार नाहीये मी त्यांचं. हट. चंदन चंदन, तू थंड घे. किती राग करतोय, किती बोलतोयस? रिलॅक्स हो थोडा. आधी मला शांतपणे सांग, नक्की काय झालंय? अगं दिव्या, मी वडिलांना फोन केला होता त्यांच्याशी बोलायला. त्यांना सांगितलं सगळं आपल्याबद्दल, तर माझ्यावरच ओरडले. मला म्हणाले की आम्हाला न सांगता तुम्ही लग्न केलं, तर आता तुम्हाला एक टेस्ट द्यावी लागेल, परीक्षा द्यावी लागेल. आणि त्या टेस्टमध्ये जर तुम्ही पास झालात तर आम्हाला विश्वास बसेल की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत राहू शकता आणि तू निवडलेली मुलगी ही योग्य. आता तू मला सांग, याला काय अर्थ आहे? अगोदरच आपल्या प्रेमासाठी आपण एवढ्या परीक्षा दिल्यात, आता त्यात यांचं हे काय करावं मला समजत नाही. तू मला सांग, आता या सगळ्याने मला राग नाही येणार तर काय होणार आहे? हो, पण आपण त्यांना भेटलोय ना आधी, तेव्हा त्यांनी मला पसंत पण केलं होतं. मग आता ही टेस्ट? आता काय, समाजामध्ये त्यांचं नाव टिकवण्यासाठी हे सगळं चाललंय. त्यांना आपल्यापेक्षा जास्त गरजेचे त्यांचे क्लायंट्स, समाजामधलं त्यांचं नाव, त्यांचा बिझनेस, टर्नओव्हर, प्रॉफिट, हे सगळं आहे ना, म्हणून हे सगळं करतायत ते. पण मग आता काय, मी नाही देणार आहे काही टेस्ट वगैरे. आयुष्यात साधी ब्लड टेस्ट दिली नाही मी. हे कोणाला माझी टेस्ट घेणार आहे? आणि यांना दाखवून देईल की मी पण त्यांचा मुलगा आहे. यांना काय वाटतं, मला यांच्या पैशांची गरज आहे? अरे हट दिव्या, मला ना हे सगळं काही नकोय. आपण हे सगळं सोडू आणि एका छोट्याशा घरात जाऊन राहू. गरज पडली ना तर चाळीत जाऊन राहू. पण यांचं आता मी काही ऐकणार नाही. बापरे, हा काय बोलतोय? चाळीत? अरे बाबा, तिथूनच बाहेर पडायचं होतं आणि आता तिथेच नेतोयस? नाही नाही, याला शांत करायला पाहिजे. दिव्या ऐक ना, हे बघ, तू घाबरू नकोस, मी आहे ना. हे बघ, मला यांच्या पैशांची काही गरज नाही आहे. तू आहेस ना माझ्याबरोबर, तेच खूप आहे. नाही चंदन, तू शांतपणे विचार कर. कितीही काही झालं तरी ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. आपण त्यांचं ऐकायलाच हवं. अगं पण दिव्या, आपण त्यांचं ऐकायला पाहिजे म्हणून ते काही म्हणतील आणि आपण ऐकत बसायचं का? हा, पण एवढं आपण करूच शकतो आपल्या फॅमिलीसाठी. आणि मला तुला तुझ्या आई वडिलांपासून लांब नाही करायचंय. म्हणजे? आणि एवढं काय त्यात, टेस्टच आहे ना, करू आपण सहन. कायमचं नाही ना हे सहन करायचं आपल्याला. पण तुला जमेल का दिव्या? जरा डेंजर वाटतंय, पण जमवून घे मी तुझ्यासाठी. नाही दिव्या, दिव्या, मी तुझ्याबरोबर असं वागूच शकत नाही. मी खूप स्वप्न दाखवली आहेत ग तुला. टेस्ट झाली की तू करशीलच ती पूर्ण, मला माहिती आहे. पण दिव्या, बस आता ओके. हा, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे ही टेस्ट? या भाई, आरामात आरामात आरामात. काय गो शिवा, तुला सिलेंडर का हवा होता अचानक? आणि एवढ्या मोठ्या घरात साधं सिलेंडर नाही? बस झाला, गप बसा. अरे घरातली गॅस पाईपलाईन बिघडली आहे, काहीतरी झालंय तिथे, तर त्यांच्याकडे सिलेंडर पण नव्हता. मग ते फोन करून बोलवणार कधी, तो येणार कधी, त्यापेक्षा मी तुम्हालाच फोन केला. भाई, एक नंबर काम केलं तो आपल्याला फोन करून. पण कसं नेहमी हजर असतो काय रे? सिलेंडर देऊन चल 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 या भाई. अरे बाबा, तू जरा थांब, इथे ठेव, इथे ठेव, मी घेऊन जाणार आहे आज. अरे यार. हा ठेव इथे, तुम्ही जा, मी तुम्हाला नंतर फोन करते. हा चालेल शिवा, ठीक आहे. हा
तू आपल्याला कधी पण फोन टाक, आपण सेवेला तुझ्या हजर. काय रे? हो हो. चल काळजी घ्या. चल बाय बाय. डेंजर दिसते ना शिवा साडीत. हा शिवा. भाऊ त्या क्लायंटला आत्ताच भेटणं खूप गरजेचं आहे. अरे पण ह्या कपड्यात तर काय करणार, मंदिरात जायच्या आधी जाऊ. शिवा भाऊ ही सिलेंडर स्वतः हे काय शिवा? एक मिनिट काय करतेस तू? नाही भाऊ राहू द्या. अगं- मला सवय आहे याची, मी घेऊन जाते. ऐक हे बघ तू. अरे थांबा, तुम्ही एवढे छान दिसते आता, छान कपडे घातलेत. मी ठेवून येते, काही प्रॉब्लेम नाहीये मला. जड असेल ऐक ना खूप. नाही भाऊ, मी ठेवून येते. बरं चल हळू सावकाश. शिवा हळू. भाऊ शिवा म्हणजे ना ही मुलगी म्हणजे खरंच. बरं चला निघूया. हा क्लायंट वाट बघत असेल. अरे हो द्या. शिवा अगं हे काय? तुम्ही म्हणालात ना प्रसाद घरचाच पाहिजे, मग मी घेऊन आले. प्रोफेशन चुकलंय तुझं. नाही तुला पैलवान व्हायचं होतं, चुकून सून झालीयस. जाऊ दे भाऊबली, आपण ना व्हिडिओ करूया. चल. कौन है वो कहाँ से वो आया. करतेस आणि ही आमची रावडी शिवा. आणि शिवा आता शिरा बनवणार आहे. सो अंटिल देन बाय गाईज. शिवा तुझी पाठ बरी आहे ना ग? म्हणजे एवढं जड सिलेंडर उचलून आणलास म्हणून म्हणाले. नाही मी बरी आहे, मला सवय आहे ह्या सगळ्याची, काही नाही झालंय. शिवा तू खूप भारी आहेस ग. म्हणजे मला ना हाच रावडीपणा तुझा खूप आवडतो. पण शिवा आत्ता तर गेली होतीस, एवढ्या पटकन कुठून आणलास ग? ते ओळखीचे डीलर आहेत माझ्या, तिथे सेटिंग आहे ना आपली. मी घेते प्रसाद करायला. सिलेंडर उचलणं वेगळं आणि प्रसाद करणं वेगळं. नाही जमणार तुला, राहू दे. मी प्रयत्न तर करते, देवाच्या मनात असेल तर जमेल. बरं ठीक आहे, चला तिला प्रसाद करू दे. एकटीने कर आणि नीट कर. हं चला तुम्ही सगळे चला. ऑल द बेस्ट. काही कर तू गॅरेजवाली, तुला गॅरेजमध्ये परत पाठवायची तयारी मी करते की नाही ते बघच. सो यंग मॅन, ऑल ओके ना? हां ऑल ओके. मी समजू शकतो, नवीन लग्न झालं की हां मॅम असं काही नाही आहे. तसं नाहीये. असा उदास काय? उदास म्हणजे हे बघ आशू, मला माहिती आहे की हे लग्न तुला करायचं नव्हतं, पण करावं लागलं घरच्यांसाठी, भाऊंसाठी. म्हणूनच तर मी करतोय ना सगळं. रेडी झालोय, आपण चाललोय. पण ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये. योग्य नाही असं म्हणता येणार नाही, म्हणजे नाही योग्य. हे बघ आशू, शिवा तुझी मैत्रीण म्हणून तुला खूप आवडते, पण म्हणून तू तिच्याशी लग्न करणार नव्हतास ना? हेच कोणाला कळत नाहीये इथे. म्हणजे हा कन्सर्नच नाही आपला की ती मुलगी चांगली आहे का वाईट आहे. हा, पण ती आता तुझी बायको आहे, हा तुझा कन्सर्न आहे, राईट? हो. हे बघ आशू, मी माझ्या अनुभवावरून तुला सांगतो, तुझ्या घरच्यांनी तुझ्यासाठी काय योग्य आहे हे ठरवून हा निर्णय घेतला, पण तुझ्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे तू ठरवायला हवंस, नाही का? हे बघ आता काळ बदललाय,
जुन्या पिढीतली लोक राहिलेली नाही आहेत, त्यामुळे तुला कोणीही जज करणार नाही. त्यामुळे तुझा तू विचार कर आणि ठरव की तुला हे लग्न मान्य नाहीये, आणि डायरेक्ट भाऊंना जाऊन सांग की भाऊ हे लग्न मला मान्य नाहीये म्हणून. आशू, तुझ्या आयुष्यात तू आनंदी असणं जास्त महत्वाचं आहे, बरोबर ना? मग भाऊंशी बोलशील ना? हा मी बोलतो भाऊंशी. गुड. येऊ मग? हो मी आलोच, येतो. चला, माझं काम झालं. आशू, आता तू कामाला लाग.